मगाशी जरा व्हिडिओ पॉज झाला, तेच उदाहरण आपण कंटिन्यू करतोय. हे सूत्र म्हटलं आपण, ए बरोबर काय, पहिल्या आणि शेवटच्या लंबांतराची बेरीज. पहिलं काय आहे 0 आणि दुसरं शेवटचं 12, ही आली 12. आता बी म्हणजे काय, तर समक्रमांकाच्या ऑर्डिनेटची बेरीज. समक्रमांकाचं काय काय आहे, H2, H4, H6, H8, H10, H12. म्हणजे 14 आलं का, 14 आलं समक्रमांकाचे. 20 आलं का, 20 आलं. 28, 28, 26, 26, 20, 20 आणि नंतर 14. म्हणजे ही समक्रमांकाच्या ऑर्डिनेटची बेरीज टोटल किती आली, 20 आणि 14 34. 34 आणि 20 44, 54, 54 आणि 8 62, 62 आणि 6 68, 78, 88, 88 10, 98 10 108, 108 आणि 14, 108 आणि 4 112 आणि 10 122, 122. परत आपण टोटल करूया. 4 4 आणि 6 10, 10 आणि 8 18, 18 आणि 4 22, 2 2 आणि 1 3, 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 9 आणि 2 11 आणि 1 12, 122. सी म्हणजे काय, विषम क्रमांकाच्या ऑर्डिनेटची बेरीज. विषम मध्ये पहिलं आणि शेवटचं घ्यायचं नाही का, तर ते घेतलेलं आहे. हे H1 आहे, H13 आहे. हे पहिलं आणि शेवटचं आपण ए मध्ये घेतलेलं आहे, ते घ्यायचं नाही. मग आता कुठला पार्ट राहिला, विषम क्रमांक H3 18, H5 22, H7 30, H9 24, H11 16. झालं. इथं हे घ्यायचं नाही का, तर पहिल्यांदा घेतलेलं आहे. आता सगळे ऑर्डिनेट कव्हर झाली, डबल आलं नाही पाहिजे बरं का. H1 आणि शेवटचं H13 ए मध्ये घेतलं, समक्रमांकाची बी मध्ये घेतली, विषम क्रमांकाची सी मध्ये घेतली. सगळे ऑर्डिनेट संपले, एकदाच आले पाहिजेत, डबल नाही आले पाहिजेत. अशा पद्धतीनं एबीसीचं कॅल्क्युलेशन करायचं. आता हे किती येते, 6 आणि 4 10, 10 आणि 2 12 आणि 8 20, 0 2, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10 आणि 1 11, 110, 110. ह्या ए बी सी च्या किमती ह्या सूत्रामध्ये टाकायच्या. यस कॉमन डिस्टन्स किती आहे, 1.5, 1.5. तर ही जर सूत्रात किमती टाकल्या, क्षेत्रफळ, प्लॉटचे क्षेत्रफळ, बरोबर 1.5 भागिले 3 ए 12 अधिक 4 बी 4 गुणिले 122 अधिक 2 सी 2 गुणिले 110. अशा पद्धतीने ए ची किंमत किती आली, 12. 0 अधिक 12 12. ए ची किंमत इथं 12 टाकली, अधिक 4 बी, 4 बी, बी ची किंमत 4 गुणिले बी 122 आणि 2 सी म्हणजे 2 गुणिले 110. तर हे सगळं टोटल कॅल्क्युलेशन तुम्हाला कॅल्क्युलेटरनं करायचे. मी डायरेक्ट क्षेत्रफळ मांडतो. क्षेत्रफळ एकक कशामध्ये असतं, चौरस मध्ये. बाजू मीटर मध्ये आहेत म्हणून ह्याला एकक येणार आहे. प्लॉटचं क्षेत्रफळ चौरस मीटर मध्ये येणार आहे. बाजू सेंटीमीटर मध्ये असल्या चौरस सेंटीमीटर, बाजू मिलीमीटर मध्ये असल्या चौरस मिलीमीटर. चौरस म्हणजे काय, स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय, दुसरा घात. आलं लक्षात. तर क्षेत्रफळ टोटल आलेलं आहे. डायरेक्ट उत्तर मांडतो मी. कॅल्क्युलेशन करावं लागेल आपल्याला, कारण त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये उत्तर चुकलेलं असेल. आपण कॅल्क्युलेशन करूया.
1.5 भागिले 3 122. चार दुनी 8, 4 दुनी 8, 4 एके 4, 2 0 0, 2 एके 2, 220, 220. तर ही टोटल इथे 720. आणि आता इथं फळ्यावर बसत नाही त्यामुळे प्रॉब्लेम चाललाय सगळा. बरोबर 1.5 भागिले 3 गुणिले 720 गुणिले 720. आता इथं 3 दुनी 6, 3 चोक 12 म्हणजे 240 येते. 3 न्यायला भागलं तर हे किती येते 240. आणि 240 गुणिले 1.5 केलं तर 360. म्हणजे फायनल उत्तर येते 360. हे बसतंय का बघतो व्हिडिओ मध्ये. क्षेत्रफळ आलं 360 चौरस मीटर म्हणजेच 360 स्क्वेअर मीटर.
क्षेत्रफळ काय आलं 360 चौरस मीटर म्हणजे 360 स्क्वेअर मीटर घ्या. ही स्टेप ह्याच्या पुढे घेतलेली आहे. थोडासा वेळ मध्ये दिला कॅल्क्युलेशनसाठी. हे 720 आलेलं आहे टोटल. हे 720 आणि हे त्याला 1.5 भागिले 3 हे गुणिले ह्याला कंसाला. तर हे टोटल किती आलं 360 चौरस मीटर. घ्या पटकन. तर ह्याच्यातला पार्ट महत्वाचा. हे सूत्र यस भागिले 3 ए अधिक 4 बी अधिक 2 सी. यस म्हणजे काय पायाच्या प्रत्येक समान भागाचं माप काढायचं. आणि ए पहिल्या आणि शेवटच्या लंबांतराची बेरीज. बी सम क्रमांकाच्या लंबांतराची बेरीज. सी विषम क्रमांकाच्या लंबांतराची बेरीज. इथं ए अधिक 4 बी अधिक 2 सी. 4 न बी ला गुणायचं म्हणजे कशाला गुणायचंय सम क्रमांकाच्या लंबांतराच्या बेरजेला 4 न गुणायचे. आणि इथं 2 सी म्हणजे 2 न सी ला गुणायचे म्हणजे 2 न विषम क्रमांकाच्या लंबांतराच्या बेरजेला गुणायचे. तर अशा पद्धतीने अनियमित प्लॉटचं क्षेत्रफळ काढायचं किंवा अनियमित शेताचं क्षेत्रफळ काढायचं. इथे 1.5 आहे हे बरोबर आहे. आता याच्यावरचं अजून एक उदाहरण घ्या. उदाहरण 2.
एका अनियमित आकाराच्या पातळीच्या, पातळी म्हणजे प्रतल, अनियमित आकाराचं प्रतल आहे, त्याच्या पायाची लांबी, जो पाया असतो खालचा, त्याच्या पायाची लांबी 16 सेंटीमीटर आहे. ऑर्डिनेटची मापी खालील प्रमाणे दिलेली आहेत. तर आपल्याला त्या अनियमित पातळीचं क्षेत्रफळ काढायचंय. आता ऑर्डिनेटची माप काय दिले बघू. हे सेंटीमीटर मध्ये दिले 16 सेंटीमीटर पायाचं माप, म्हणजे ऑर्डिनेटची माप सुद्धा सेंटीमीटर मध्ये असणार आहेत. तर ऑर्डिनेटची माप बघू आपण. तर अशा पद्धतीने ऑर्डिनेटची लांबी दिलेली सेंटीमीटर मध्ये आहे. मगाशी मीटर मध्ये होतं उदाहरण, आता सेंटीमीटर मध्ये. पायाची लांबी 16 सेंटीमीटर आहे. ऑर्डिनेट्स किती दिलेत? एक शून्य असला तरी धरायचा, दिलेला असला शून्य धरावा लागणार. 1 2 3 4 5 6 7 8 9. ऑर्डिनेटची संख्या 9 म्हणजे पायाचे समान भाग वजा 1 करायचा ऑर्डिनेटच्या संख्येमधनं. तेवढे समान भाग किती पडणार आहेत? 8 पडणार आहेत. आधी नकाशा काढून घे. 0 1.5 2.5 0 1.5 2.5 3 इथं घेऊया 0 1.5 2.5 3 3 त्यानंतर 4.5 4.5 नंतर 5.5 6.5 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 हे जरा वरती जातो 8 नकाशा परत तयार करतो, बसत नाही खाली. 0 1.5 थोडं लांब घेतलं चालेल. 1.5 2.5 3 पायातलं समान माप पाहिजे म्हणून ते 3 झालं. 4.5 5.5 6.5 7 आणि इथं 0 परत, म्हणजे हे असं जाणार.
H1 दिलेलं आहे, H2, H3, H4, H5, H6, H7, H8, H9. इथं यस, हे पण यस, हे पण यस. ऑर्डिनेट पायाच्या समान भागांची संख्या. ऑर्डिनेट संख्या किती आहे? 9. ऑर्डिनेट संख्या किती आहे? 9. पायाच्या समान भागांची संख्या, माप नाही, संख्या. बरोबर. 9 वजा 1 8. हे टोटल माप किती आहे? 16 सेंटीमीटर. टोटल लांबी 16 सेंटीमीटर. समजा ही एबी धरली, एबी नाही, PQ धरा. PQ बरोबर 16 सेंटीमीटर. PQ 16 सेंटीमीटर दिलंय. आता म्हणून यस बरोबर कॉमन डिस्टन्स बरोबर टोटल हे किती आहे? 16. भागांची संख्या किती आहे? 8. मग यस बरोबर 16 भागिले 8. 2 सेंटीमीटर. किती येणार आहे? 2 सेंटीमीटर. ऑर्डिनेटची संख्या 9 म्हणून पायाच्या समान भागांची संख्या झाली 8. PQ 16 सेंटीमीटर. यस बरोबर कॉमन डिस्टन्स 16 भागिले 8 बरोबर 2 सेंटीमीटर. क्षेत्रफळ अनियमित पातळीचे क्षेत्रफळ यस भागिले 3 A अधिक 4B अधिक 2C. हे ABC आपण पहिलं सूत्र दिलंय त्याच्या आधारे काढतो, हे लक्षात ठेवा. ए म्हणजे काय? पहिल्या आणि शेवटच्या लंबांतराची बेरीज. ए बरोबर 0 अधिक 0 बरोबर 0. पहिल्या आणि शेवटच्या लंबांतराची बेरीज. बी बरोबर समक्रमांक घ्या. आता समक्रमांकाचे काय येतील? 1.5 अधिक 1 सोडून घ्यायचं 3 अधिक 1 सोडून 5.5 अधिक 1 सोडून 7. ही झाली समक्रमांकाची बेरीज. 4.5 4.5 आणि 5.5 5.5 आणि 4.5 5.5 6 4 10 10 7 17 7 आणि 5 12 12.5 12.5 आणि 3 15.5 15.5 16 17. सी बरोबर विषम क्रमांक घ्यायचे. आता पहिला शेवटचा घेतलाय ते सोडून विषम क्रमांक राहिलेले एक ऑर्डिनेट्स एकदाच घ्यायचा, डबल घ्यायचा नाही. आता विषम क्रमांक काय काय राहिले? 2.5
अधिक 4.5 अधिक 6.5 बरोबर 2.5 H3 येईल पहिला, नंतर H5 2.5 4.5 नंतर H7 6.5. हे घ्यायचं नाही का, आता पहिल्यांदा घेतलाय ए मध्ये घेतलाय, त्याला डबल घ्यायचं नाही. तर हे 4 2 6 1 7 7 7 13 13.5 13.5 13.5. आता हे किमती टाका. क्षेत्रफळ बरोबर 2/3. क्षेत्रफळ बरोबर 2/3. ए ची किंमत काय आली 0. अधिक 4 गुणिले 4b म्हणून 4 गुणिले बी ची किंमत, 4 गुणिले सोडू नका, 4b. बी ची किंमत काय आलेली आहे 17. अधिक 2 गुणिले सी, सी ची किंमत काय आलेली आहे 13.5. क्षेत्रफळ बरोबर हे सगळ्या किमती टाकल्या मी. आता क्षेत्रफळ बरोबर 63.32. हे तुम्हाला सगळं कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटरनं करायचे, म्हणून मी डायरेक्ट कॅल्क्युलेशन मांडतो. 63.32 चौरस सेंटीमीटर. चौरस सेंटीमीटर हे अनियमित पातळीचं क्षेत्रफळ आलं. तर महत्वाचा हा पार्ट. सूत्र ए म्हणजे काय, पहिल्या आणि शेवटच्या लंबांतराची बेरीज. बी म्हणजे काय, सम क्रमांकाच्या लंबांतराची बेरीज. सी म्हणजे काय, विषम क्रमांकाच्या लंबांतराची बेरीज. एस म्हणजे काय, पायातील प्रत्येक समान भागाचे माप. आणि हे एच ची किंमत कशी काढणार तुम्ही, कॉमन डिस्टन्सची. पायाचे भाग किती पडतात, पायाचे भाग किती पडतात ते काढायचे. कसे काढायचे, ऑर्डिनेटची संख्या वजा 1 करायचं, तसे काढायचे. मग टोटल लांबी किती दिलेले, त्याला पायाचे भाग किती पडले त्यानं भागलं की तुम्हाला एस ची किंमत मिळेल, म्हणजे कॉमन डिस्टन्स मिळेल. आणि ते ह्या सूत्रामध्ये टाकून या पद्धतीने हे सोडवायचं. घ्या पटकन. तर या ठिकाणी आपलं क्षेत्रफळ प्रकरण संपलं. 6वं प्रकरण संपलेलं आहे. तर 63.32 परत उत्तर मांडलं मी. असं मांडलं तरी चालतंय. स्क्वेअर सेंटीमीटर, चौरस सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटरचा वर्ग. असंही मांडलं तरी चालतंय किंवा असंही मांडलं तरी चालतंय. स्क्वेअर सेंटीमीटर, मराठीमध्ये चौरस सेंटीमीटर.